नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये लोकल बँक ऑफिसर म्हणजेच LBO पदासाठी भरती आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही जी भरती आहे यासाठी काय पात्रता लागणार आहे आणि कशा प्रकारे आपण ॲप्लिकेशन करायचं याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करूया. व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम जी जाहिरात मी ओपन केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही लिंक आपण ओपन करून अधिक माहितीसाठी जाहिरात पूर्णपणे वाचायची आहे, नंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे. तर आता या जाहिरातमध्ये काय म्हणण्यात आलं आहे, रिक्वायरमेंट ऑफ लोकल ऑफिसर 2025 अँड 26 असं आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट फीज फॉर्म 24 ऑक्टोबर 2024 ते 13/11/2024 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकणार आहात असं आपल्याला इथं सांगण्यात आलेले आहे. जसं आपल्याला माहिती असेल, युनियन बँक ऑफ इंडिया एक इंडियातील लीडिंग सरकारी क्षेत्रातील बँक असून याचे हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. तर आपल्याला पॅन इंडियामध्ये बँकेच्या शाखा आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये आपल्याला जे पदाचं नाव देण्यात आले ते आहे लोकल बँक ऑफिसर, याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण LBO असं म्हणू शकता. स्केल किंवा ग्रेड जर बघितलं तर इथं देण्यात आलं आहे JMGS/I देण्यात आलेलं आहे. इथं बेसिक पेचा जर विचार केला, ह्या पदासाठी आपण ॲप्लिकेशन करताना बेसिक पे काय आहे, इथं 48,480 ते 2,000 असा प्लस 2,000 असा आपल्याला इथं बेसिक पे इथून स्टार्ट होणार आहे. तर बेसिक पे आपण जर बघत गेला तर जवळजवळ 85,920 पर्यंत इथं आपल्याला बेसिक पे दिसून येते. आणि यामध्ये टोटल जर बघितला पॅन इंडिया 1,500 पदासाठी भरती करण्यात येणार आहे. आता या जर बेसिक पे बरोबरच किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बँकेकडून जर बघितलं तर स्पेशल अलाउन्स, डेअरनेस अलाउन्स आणि अदर अलाउन्स विल बी पेएबल ॲज पर प्रिव्हेलिंग रूल्स अँड रेग्युलेशन. म्हणजे बँकेच्या नियमानुसार आपल्याला बाकीचे जे अलाउन्स असतात, ते भत्ते असतात, ते सुद्धा मिळणार आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. एकंदरीत जर पगार किंवा वेतन श्रेणी बघितली तर बँकेची सध्याच्या यातली सर्वात टॉपची वेतन श्रेणी आपल्याला दिसून येत आहे. तर आता डिटेल ऑफ स्टेट वाईज व्हॅकन्सीज जर बघितल्या तर आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे की आपल्या स्टेटसाठी किती व्हॅकन्सी आहेत. आता महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर महाराष्ट्रासाठी जर आपण बघितलं तर 50 व्हॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत. तर याचं डिवायडेशन इथं सुद्धा देण्यात आलं आहे, कोणत्या कास्टसाठी ते किती व्हॅकन्सी आहेत हे सुद्धा आपण पाहू शकणार आहात. त्याचबरोबर कसं आहे, महाराष्ट्रामधून ॲप्लिकेशन करू शकता किंवा मॅन्डेटरी लँग्वेज प्रोफिशियन्सी असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामधून आपण ॲप्लिकेशन करत असताना मराठी लँग्वेज आपल्याला येणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर कोणत्या राज्यातून आपण ॲप्लिकेशन करणार असाल तर तिथील जी लोकल लँग्वेज आहे ती आपल्याला येणं आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर त्याप्रमाणे आपण हा तक्ता पाहून घ्यायचा आहे, टेबल पाहून घ्यायचं आणि त्यानुसारच आपण ॲप्लिकेशन करायचं आहे. आता हे ॲप्लिकेशन करत असताना शेड्यूल ऑफ इव्हेंट्स कसं देण्यात आलं आहे. स्टार्ट डेट ऑफ पेमेंट अँड फीज बघितलं तर 24/10/2024 आहे. लास्ट डेट जर बघितलं आपण तर 13/11/2024 म्हणजे 24 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. ते पण ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे, ते समोर आपण पाहणारच आहोत. आता यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय लागणार आहे ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. तर सर्वात पहिली जर पात्रता बघितलं तर इथं भारताचा नागरिक असणं आपल्याकडं आवश्यक आहे. त्यानुसार जर आपण पुढं बघितलं तर एज अँड एज्युकेशन जर बघितलं तर काय देण्यात आलं आहे, LBOसाठी आपल्याला मिनिमम एज आहे 20 इयर्स आणि मॅक्सिमम 30 इयर देण्यात आलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं तर बॅचलर डिग्री, रेग्युलर बॅचलर डिग्री आपल्याकडं असणं आवश्यक आहे. तर आपल्याकडं जर बॅचलरमध्ये BE जर असेल, BCom असेल किंवा BSc जर असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार किंवा काही कॅन्डिडेट BCA वगैरे असेल कम्प्युटरची डिग्री तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात, याची नोंद घ्यायची आहे. तर BCom, BA, BSc असेल तरीसुद्धा म्हणजे कोणत्याही स्ट्रीममधून आपल्याकडे बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता यासाठी जर आपण कट ऑफ डेट बघितली की इलिजिबिलिटी चेक करण्यासाठी कट ऑफ डेट आहे ती 1/10/2024 अशी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे ह्या तारखेला आपल्याकडं डिग्री आणि आपलं वय 20 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता रिलॅक्शन इन अप्पर एज लिमिट जर बघितलं आपण काही प्रवर्गातील उमेदवाराकरता इथं आपल्याला रिलॅक्शन देण्यात येतं रिझर्वेशनच्या नियमानुसार. तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी जर बघितलं तर 5 वर्षाचे, SC/ST करता 5 वर्षाचं आहे, OBC करता 3 वर्षाचं आहे, पर्सन विथ डिसॅबिलिटी करता 10 वर्षाचं आहे, एक सर्व्हिसमॅन असं सर्वांसाठी जर बघितलं आपण तर इथं रिझर्वेशन देण्यात आलं आहे. आपण ह्या प्रवर्गात मोडत असाल तर आपण हे रिझर्वेशन पाहूनच घेऊन ॲप्लिकेशन करायचं आहे. आता इथून पुढे जर आपण बघितलं तर रिझर्वेशन फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीसाठी आपण कोणत्या डिसॅबिलिटी कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्यानुसार इथं रिझर्वेशनचे नियम आपल्याला देण्यात आलेले आहेत, ते एकदा आपण पाहून घ्यायचं आणि त्यानुसारच ॲप्लिकेशनसाठी अर्ज करायचा आहे. आता इथं आपण बँकेमध्ये सिलेक्शन झाल्यावर प्रोबेशन पिरियड जे असणार आहे ते आपलं सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी अ प्रोबेशन ऑन 2 years ऑफ ॲक्टिव्ह सर्व्हिस फ्रॉम डेट ऑफ हिज जॉईनिंग द बँक.
बँक जॉईन झाल्यापासून 2 वर्षाचं तर प्रोबेशन पिरियड असणार आहे, हे तर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर सिलेक्शन जर प्रोसेस बघितली आपल्याला ती कशी असणार आहे, तर ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण तर हे विषय इथं देण्यात आलेले आहेत. ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन, नंबर ऑफ मार्क, मीडियम ऑफ एक्झाम आणि इथं टाईम इथं देण्यात आलेला आहे. तर बघितलं तर इथं 2 प्रकारचे एक्झाम दिसून येतात. सर्वात पहिली जी दिसते रिझनिंग, जनरल, इकॉनॉमी, बँकिंग, डेटा ॲनालिस्ट, इंटरप्रिटेशन, इंग्लिश लँग्वेज अशी टोटल क्वेश्चन 155 दिसतात. मिनिमम मार्क जर बघितलं आपण मॅक्सिमम मार्क 200 आणि तर टोटल टाईम जे बघितलं तर 180 मिनिट म्हणजे 3 तासाचा टाईम दिसून येते. त्यानंतर 5वा जो टप्पा आपल्याला दिसून येते त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, लेटर रायटिंग अँड एसेसाठी 2 क्वेश्चन असणार आहेत. 25 मार्क असणार आहेत. इंग्लिशमध्ये असणार आहेत आणि 30 मिनिटाचे आहेत. म्हणजेच 180 + 30 210 मिनिटाचं आपल्याला इथं टाईम देण्यात आलेली आहेत. तर त्यानंतर जर बघितलं आपण पुढची जी माहिती आहे, अधिक माहितीसाठी हे बँकेच्या वेबसाईटला सुद्धा आपण व्हिजिट करू शकता असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आता प्लीज नोट दॅट कॅन्डिडेट विल नॉट बी परमिटेड टू अपियर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन विदाउट द फॉलोइंग डॉक्युमेंट. म्हणजे खाली दिलेलं डॉक्युमेंट असल्याशिवाय आपल्याला एक्झामला उपस्थित राहून दिलं जाणार नाही. तर आपल्याला काय पाहिजे, तर व्हॅलिड कॉल लेटर फॉर द रिस्पेक्टिव्ह डेट अँड सेशन ऑफ एक्झामिनेशन, फोटो आयडेंटिटी प्रूफ पाहिजे आपल्याला, जसं की आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, पासपोर्ट पाहिजे. त्याचबरोबर कॉल लेटर जे बँकेकडून आले ते सुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे. तरच आपल्याला परीक्षेला बसू दिलं जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या 1 तास अगोदर आपण कोणत्याही परीक्षेला जात असताना 1 तास अगोदर उपस्थित राहावं, जेणेकरून आपल्याला डॉक्युमेंट जी प्रोसेस आहे ती आपली लवकरात लवकर होईल. आता पेनल्टी फॉर रॉंग आन्सर जर बघितलं आपण, परीक्षेला जर आपण आन्सर देत असताना 0.25 ही मार्क आपले जे निगेटिव्ह असणार आहेत. म्हणजे आपलं जर एक आन्सर जर चुकीचं झालं तर त्याला चुकीचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ते किती आहे तर 1/4 आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथं बाकीच्या कट ऑफ स्कोर, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट LPT घेण्यात येणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मराठी जी लँग्वेज जर आपण सिलेक्ट केली महाराष्ट्रातून तर आपल्याला ती लँग्वेज येते की नाही, आपण कसं बोलताय, कसं लिहिताय याच्याविषयी सर्व टेस्ट आपली घेतली जाणार आहे. त्यानंतर आपला पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू नंतरच आपल्याला सिलेक्शन प्रोसेस केली जाणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता एक्झामिनेशन सेंटर जर बघितलं आपण तर इथे एक्झामिनेशन सेंटर ऑल इंडिया देण्यात आलेली आहेत. त्यानुसार आपण ज्या सेंटरसाठी उपस्थित जवळ आहे ते आपल्याला घेऊ शकणार. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आहे, चंद्रपूर आहे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक, पुणे, सोलापूर अशी सर्व सेंटर देण्यात आलेले आहेत. जे आपल्याला जवळ आहे ते आपण सिलेक्ट करू शकणार आहात. त्याचबरोबर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू प्रोसीड विथ फॉर द टाईम ऑफ इंटरव्ह्यूसाठी कोणती डॉक्युमेंट हवे त्याची सुद्धा इथं माहिती आपल्याला देण्यात आली आहे, ते आपण पाहून घेऊ शकणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर अधिक माहितीसाठी जर आपण बँकेची ऑफिशियल जी वेबसाईट तिला व्हिजिट करायचं आहे, त्यातून आपल्याला माहिती मिळणार आहे. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणारच आहे. आता करिअर इन द बँक जर बघितलं, करिअर पाथ इन द बँक बघितलं, हाऊ टू अप्लाय सर्वात प्रथम आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, नंतर पेमेंट ऑफ फीज करायचं आहे, फोटोग्राफ सिग्नेचर, डाव्या हाताचा अंगठा, हँड रायटिंग डिक्लरेशन, स्कॅन अँड अपलोड करून आपल्याला वेबसाईटवर अपलोड करायचं आहे किंवा फॉर्म भरताना द्यायचा आहे. कॅन्डिडेट कॅन अप्लाय थ्रू ऑनलाईन ओनली इथं सांगण्यात आले आहे. ऑनलाईनच फक्त ॲप्लिकेशन करायचं आहे. आता आपण सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ॲप्लिकेशन जर फी जर बघितली आपल्याला कशी देण्यात आली आहे, तिथे ॲप्लिकेशन फी आहे जनरल EWS आणि OBC करता ₹850, फॉर SC ST PWD कॅन्डिडेट करता ₹175 फक्त इथं फी ठेवण्यात आलेली आहे. इथं आपल्याला परत एकदा ॲप्लिकेशन प्रोसिजर सांगितली, व्यवस्थित ॲप्लिकेशन प्रोसिजर करायची आहे. www.unionbankofindia.co.in ला आपण व्हिजिट करायचं आहे. रिक्वायरमेंटमध्ये जायचं आहे. क्लिक ऑन व्ह्यू द करंट रिक्वायरमेंटमध्ये जाऊन तिथं आपल्याला क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईनवर करून आपल्याला सर्व माहिती भरायची आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता पेमेंट ऑफ फीज जर बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने आपण हे पेमेंट करू शकणार. UPI असू दे किंवा नेट बँकिंग असू, याच्या माध्यमातून आपण पेमेंट करू शकणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं की युनियन बँकेमध्ये लोकल बँक ऑफिसर ह्या पदासाठी भरती घोषित करण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं जवळजवळ 1500 जागा ऑल इंडिया इथं देण्यात आलेल्या आहेत. तर आपण बँक भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे, कारण वेतन श्रेणीसुद्धा एकदम चांगली देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण बँक भरतीची तयारी करत असाल तर यासाठी आपण ॲप्लिकेशन करायचं आहे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक आणि PDF जाहिरातची लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे, ती पाहायची आहे. काही कन्सर्न, काही समस्या असल्यास जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.